स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सकाळपासूनच मारणाचं पाणी चालू झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं किती मोठं. तर मी एकदा तुम्हाला दाखवतो. नाही तर गच्चीवर आलो आहे. हे बघा तुम्ही, सकाळपासून मारणाचं पाणी इथं चालू झालेलं आहे आणि पाणीच पाणी मित्रांनो सगळीकडं. तर चला मग आज बघूया आजचा दिवस आपला कसा जातो आहे कसा नाही. तर हे बघा तुम्ही, पाणीच पाणी होईल आणि सगळीकडे हिरवं गार. हे मित्रांनो, एक दिवस इकडं असं काळाटकवावर दिसते नागाटी गट केल्यावर चित्रे बघू शकता तुम्ही कसे उडत आहेत. तर चला मग मित्रांनो, बघूया आजचा दिवस कसा जातो आहे कसं नाही तर आपला. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पाण्याने जे हादरी लावले सकाळपासून, तर त्याला लावलेचे बाहेर कुत्र्याचा आवाज ऐकू आलता म्हणून मी बाहेर पाहण्यासाठी आलो. तर तुम्ही बघू शकता की आता कोणतं तरी कुत्रं इथं येईल बाहेर. आणि जे आमचं जे टॉमी आहे ना, ते बघू शकता तुम्ही, ते त्याला इतकं भिवरायला आहे ना की ते काहीच करत नाही मित्रांनो. ते थोडंफार उभं राहत आहे आणि चाललं जात आहे तिकडून. तर चला मग तुम्ही बघू शकता की आता कुत्र्याचं असं चालू राहते. तर ते आहेच तेवढं त्याला भेवच वाटतं ते त्याच्याकडे जर पाहिलं तर. तुम्ही बघू शकता की आताचे जे वातावरण ना, ते बी आता जरा थोडे चालू आहेत. तुम्हाला तिथं कळत असेल. तर वातावरण मित्रांनो ते बिघडलेलंच आहे, ते काही सुधारेलं नाही आहे. तर चला मग बघूया आता आपल्याला काय करायचं काय नाही. तर हे बघू शकता नारळ किती मोठं येईल. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता वातावरण जे क्लिअर झालेलं आहे आणि आपण चाललो मित्रांनो डबल आता आपल्या शेतामध्ये, कारण की आपल्याला करायचं काहीतरी तिथं जाऊन काम. तर वातावरण बघू शकता तुम्ही की किती इथं साफसूफ झालेलं आहे. आपण त्याच ठिकाणी वापस आलेले आहे जिथं तुम्हाला पाणी दाखवलं तिथं. तर चला मग मित्रांनो, ह्या रस्त्याने जाऊया आपण आपल्या शेतात जायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपल्या नेटमध्ये गवत भरपूर वाढलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता की आपलं जे पीक आहे मित्रांनो, हे काकडीचं, हे पण भरपूर वाढलेलं आहे. आपलं तुम्हाला बघू शकता की शेतात आला शेतकरी आणि त्याला काम नाही, असं कधी होऊ शकत नाही. आणि आपल्यासारख्या शेतकऱ्याला तर कधीच वाटत नाही की शेतात काम नसते म्हणून. तुम्ही बघू शकता की आता हे बांधाचं काम लागलं आहे. हे बघू शकता, हे आपलं बांधणं चालू आहे. याला टाईम मित्रांनो बांधायचं अजून, कारण की एवढं मोठं झालं नाही, काही झाडच मोठं झाले फक्त. तर पुढचं आपलंच काम कमी होतं आहे. तर असं वाटतं की शेतात काहीतरी काम करत राहिलं पाहिजे, कारण की आपल्याला मदत होती मित्रांनो तितकीच त्या गोष्टी. मित्रांनो तुम्ही बघू शकता हवा आहे मित्रांनो इतकी फास्टमध्ये चालू आहे ना की आपली नेट बघू शकता कशी उडून राहिली, तर खाली पण लई मोठी पडलेली आहे. ही आपली स्टेकिंग अशी उभी आहे मित्रांनो एका लाईनीमध्ये. तुम्ही बघू शकता की आता तिथून इथून आपण आता पाहता तिथं आणलेलं आहे आणि हे असं बांधणं लागतं मित्रांनो सोटगाठीमध्ये. आणि हे बघू शकता हे असं बांधणं लागते. तर हे बघू शकता तुम्ही की आता पुढं आपल्याला बांधत आता सगळंच बांधायचं आहे. तर चला मग मित्रांनो, करूया आपल्या स्टार्टिंग आपल्या कामाला, कारण की दिवस भरपूर गेलेला आहे मित्रांनो. पाणी पण पाहिजे मित्रांनो, कारण की पाण्याशिवाय शेती नाही आहे आणि पाण्याला पण दूध देत नाही आहे. चला मग तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण आलतो थोडा टाईम बदल झालं. 2-3 काड्या आपण बांधत नेलं, ते पण डबल पाणी तर चालू झालेलं आहे. मग पाणी पिप्याला आणलं होतं, म्हटलं आता डायरेक्ट तास बांधल्यावरच घरी जायचं आहे. तर मग आता पाणी काही थांबून नाही राहिलं आहे, पाणी चालू झालेलं आहे. आणि पाण्यात काय होते माहिती काय, ते झाडं खोडायचं जरा जास्त व्यवस्थित ते चोपडं होते ना, तर मग ते सटकन सटकते, तर झाड तुटायचं भे वाटते. तर चला मग मित्रांनो, जाऊया आता घरी. बघूया जरचा टाईम थांबू आणि नंतर जर पाणी उघडलं डबल आपलं बांधणं चालू करू. माझं 2-3 दिवस झाले सारखंच चालू आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, मी चाललो मी शेतात चक्कर मारायला. चला मग मित्रांनो, भेटूया त्या शेतात गेल्यावर, नाही तर मग रस्त्यानं जर काही सापडत ते बी सांगतो. आता पाणी उघडेल मित्रांनो, तर मग पटकन. तर मित्रांनो, आपण आता इथे चक्कर मारायला आलो, पाणी खूप चालू झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता इथं किती मोठं पाणी साचलेलं होतं. तर हे बघू शकता तुम्ही की पाणी इतकं वेगवान झालं आहे की जमीन बघू शकता तुम्ही, जमीन कशी अशी वाहू चालली. तर इकडचं जे वातावरण आहे ना, ते आता खराब झालेलं आहे. तो की छत्री पकडणं पण मुश्किल झालं आहे, कारण की हवा एवढी चालू आहे ना, काय सांगू तुम्हाला. आणि काय हाताने छत्री पकडेल हे बघा. तर चला मग मित्रांनो, भेटूया तुम्हाला पुढे गेल्यावर, नाही तर मग काही इंटरेस्टिंग जर दिसलं तर तुम्हाला सांगतो मी. हे आजचं इकडचं वातावरण. अजून आपल्याला आपल्या पण वावरात जायचं आहे. चला भेटूया तुम्हाला पुढे गेल्यावर. तर मग मित्रांनो, आता येतं काम आपलं झालेलं आहे आणि आपण इथून चाललो आहे वापस. आताचं जे वातावरण आहे ते भरपूर बिघडलेलं आहे मित्रांनो. आपल्याला तर लवकरात लवकर इथून घरी जाणं आहे. हे बघू शकता आपण आलो आपली पायाची निशाण आणि आता चाललो आहे त्याचे निशाण. तर चला मग मित्रांनो, वातावरण खूप बिघडलेलं आहे. पाणी बघू शकता, पाणी खूप वाढलेलं आहे. आणि आता जाऊया घरी आणि जाऊया आपल्या शेतात डबल वापस. आपल्याला काम आहे जर तिथे गेल्यावर, काय काम आहे तिथे गेल्यावर समजा. आता तुम्ही बघू शकता की आता वातावरण आहे ना भरपूर बिघडलेलं आहे, कारण की पहिल्यापेक्षा आता जास्त वारं चालू झालेलं आहे इथं. आणि मी चाललो आहे मित्रांनो इथून आपल्या खाली नेटात काकडीच्या, कारण की पाणी बंद झालेलं आहे. पाणी शितोडे बंद झालेले मित्रांनो, थोडेफार शितोडे चालू आहे, एक पडतात. तुम्हाला मी विहीर पण दाखवतो. जास्त पाणी पडल्यावर विहिरीत पाणी कसं साचतंय आणि कसं जातंय तुम्ही बघू शकता की आता इथलं वातावरण जे आहे ते किती छान येतं. तर चला मग मित्रांनो, आपण जाऊया पटकन विहिरीकडे आणि तुम्हाला दाखवतो तिथलं वातावरण कसं आहे, कसं नाही, विहिरीमध्ये कसं पाणी येते कसं नाही, ते पण आपण इथं पाहणार आहोत. तर नेट बघू शकता आपले कसे उडते ते इथून. तर चला मित्रांनो, भेटूया तुम्हाला विहिरीवर गेल्यावर. मग तुम्ही बघू शकता की आपण आता विहिरीजवळ आलेलो आहे आणि आपल्या संग डॉग पण आलेले आहेत आपले. तर हे बघा मित्रांनो, विहिरीमध्ये पाणी कसं पडतं इथं. इकडं कोल्डच आहे पण मित्रांनो तरी पण. ते हे बघा तुम्ही, पाणी म्हणजे जमिनीच्या लेवलला आसपास गेलेलं आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही, पाणी जमिनीमध्ये जाणं चालू झालेलं आहे. इकडचे जे वातावरण आहे ना ते खूप खराब झालेलं आहे. आणि आता आमच्या इकडचं जे वातावरण आहे हे बघू शकता लुसी, याला पण थंडी वाजते, थंडी वाजू राहिली मित्रांनो भरपूर.
तर चला मग मित्रांनो आपल्याला आपल्या पण शेतामध्ये जाऊन बघायचं एकदा काय झालं काय नाही. तर चला मग भेटूया तुम्हाला आता शेतात गेल्यावर, नाही तर मग आपल्या इथं नेटात जायचं आपल्याला आधी. पण आता आपल्या इथं नेटमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की इथलं जे वातावरण आहे ना ते आता भरपूर ते छान झालेलं आहे. बघू शकता काकडी आता काकडी म्हणून दिसू राहिली, कारण की भरपूर आपले येले इथं वाढलेत. आणि बघू शकता लुसी आपली नेटामध्ये इथं येईल आणि डॉमी आपला बाहेरचे. तर नेट बघू शकता तुम्ही भरपूर खाली इथं येईल हे, कारण की लाकडे मित्रांनो हे सगळीकडे झुकलेत. ते टामे आपण आत पारेले म्हणून आता ते आपल्याला सगळे काढायचे तर बाहेर टाकायचे आहेत. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती इथं शेतकऱ्याला काम करावं लागते. आणि पाणी मित्रांनो पाणी तर इतकं अडचण आहे की पाण्याचे निसर्गाचे किती करावं तितके धन्यवाद पाणी आला म्हणून. आपण आता हे बांधत घेतलं होतं काल, मग पाणी आलं तर मग राहिलं होतं ते आता. तर चला मग मित्रांनो बघूया आता काय होतं काय नाही. तर चला मग मित्रांनो भेटूया नंतर. तर मित्रांनो आपण आता नेटाची इथं बाहेर आलेलो आहे आणि आपण आता इथे येऊन काय काय बघेल तुम्ही बघितलं. आपण आपली बंदी नेट पाहिली, आपण विहीर पाहिली, पहिला पाणी पडला तर विहिरीत पाणी कसं येते ते पाहिलं. आता चालू आहे आपण आपल्या घरच्या शेतामध्ये. आता जाऊया पहिले घरी, त्याच्यानंतर जाऊया शेतामध्ये. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता गरमी खूप उरायली, पाणी डबल जास्त येतो का गणू जोरानं. तर चला मग बघूया काय काय होते काय काय नाही. तर पहिले जाऊया घरी आणि मग जाऊया शेतामध्ये. आपण आता घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की आता इथं जे वातावरण आहे ते हवा आहे मित्रांनो. हवा लई सुटेली बाहेर आहे मित्रांनो, भरपूर इथं हवा सुटेली. आणि म्हातारी इथं बसले. माझी आजी दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो आजी आमची, आपल्या बाबाची माय, मपली माय. तू काय करते म्हातारीला ऐकू येत नाही मित्रांनो, तर मग बोलून काही फायदा नाही, आपला गळा वडरणं लागतो. तर चला मग आपल्या इथून जायचं आता आपल्या शेतामध्ये. तर याच्या आधी आपल्याला जर काम आहे ते करून जाऊया शेतामध्ये. तर मग मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये इथं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की शेतामध्ये आलो तरी बी वारा आहे मित्रांनो भरपूर चालू आहे. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघू शकता आपल्या जलदाराचा खड्डा पूर्णपणे भरलेलं आहे आणि त्याच्यात 10 ते खड्डे आहे. पण मित्रांनो हे बघू शकता कॅन उडून चालली होती पण ती उडून गेली नाही. आपण बघू शकता की इथं जे खड्डे माती टाकली होती ना ती माती पूर्ण त्याच्यात गेली असं. आणि हे बघू शकता डबल तिकून माती वाहून इकडे आलेली. आणि आपल्या शेतात बघू शकता ह्याच्यामुळे एक जर चकबी पाणी साचलं नाही आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही, तुम्हाला आता मी विहिरीतलं कार्यक्रम दाखवतो. कोंकेमध्ये काय इथं आहे ना टोंगळ इतकं पाणी साचायचं पहिले. आता तुम्ही बघू शकता की थेंबभर पण पाणी इथं साचलं नाही आहे. तर आपण आता विहिरीमध्ये जाऊन बघणार आहोत की पाणी किती घेतं. हे बघा मित्रांनो तुम्हाला फरक वाटतच असेल जरा की आपल्या जलताऱ्यामुळं किती मोठा इथं फरक पडलेला आहे. असं मला ना मागच्या वर्षी नाही मित्रांनो, ह्या 10-15 वर्ष झाली विहीर खांदून, पण एवढा फरक आहे ना आजपर्यंत पण मला पाहायला भेटेल नाही जितका ह्या वर्षी पाहायला भेटेल. हे बघा तुम्ही, हे होतं पाईप आपण नंतर टाकेले समजा. आणि त्या जलताऱ्यामुळे किती मोठा फरक इथं आपल्याला पडलेला दिसतं तुम्हाला, तुम्ही बघू शकता. तर आपण एक काम करूया, ती जलताऱ्यामध्ये ती माती जायला ना ती एकदा काढून घेऊया, पाहूया डबल पाणी शिरतं का नाही तर जमिनीत लवकरात लवकर. तर बघू शकता तुम्ही की इथं मागच्या बारीनं किती मोठं पाणी साचेल होतं आणि आता बघू शकता तुम्ही थेंबर पण पाणी इथं नाही आहे थोडंफार पण कमी. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता इथलचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आपण इथं सगळं पाहिलं आहे मित्रांनो, चक्कर मारली. प्रत्येक शेतकऱ्याचं हेच राहते की शेतात जायचं एक चक्कर मारायची, कुठं काही पाण्यानं फुटलं घेतलं आहे का, आणखीन फुटलं आहे का. आता तुम्ही बघू शकता की तिथं आपण गेलतो ते उकरलं आहे, आपण त्या माती ती काढली सगळी. आणि आता ते पाणी काही पाईपलाईन थोडी काही कचरं काढत पाईपलाईनीतून पाणी पटपट पळण म्हणून असं थोडी असतं काही. तर तुम्ही बघू शकता की हा जो फरक आहे मित्रांनो हा जलताऱ्यामुळे आपल्याला सक्सेसफुली तर झालेला दिसतो आहे. कारण की इतकं पाणी नाही आहे कधीच आलेलं नाही आहे. कमीत कमी पंचमीच्या पुढं जर दिवस गेले तेव्हा असं चालू होतं आहे, तो तर काही चालू होत नाही आहे तुम्ही बघू शकता. आणि हे बघू शकता ही विहीर काही कमी खोल नाही आहे मित्रांनो, कमी खोल विहीर नाहीच ही विहीर कमीत कमी 70 ते 80 फूट विहीर आहे खोल. हे पाणी बघू शकता. आणि लई लाल माती दिसते तुम्हाला इथंही, हिच्या खाली पोकळीला गेली, हिच्यातून पाणी बायपास होते प्रात नाही एवढं पाणी हिच्यात. आता यावर्षी पाहूया राहतं का नाही. तर चला मग मित्रांनो त्याचं काम आपलं झालेलं आहे, निघू इथून घरी आपण. आता पाणी भरपूर पाणी तर उघडलेलं आहे, बांधाच पाणी उघडलेलं आहे. तुम्ही बघू शकता आबाळ बिळा चेक झालं, एकूण काळा आबाळ थोडंफार आहे पण आता सगळे चेक झालेलं आहे मित्रांनो. मी चाललो आहे मित्रांनो पत्तीची पुडी आणा, कारण की चहा करायला पत्तीची पुडी नाही. आणि इकडे आम्ही वावरत राहतो ना, तर त्याच्यामुळे इथं कुठं गाव म्हणजे घर आपलं दुकान ठिकाण नाही आहे, तर मग गावात जाणं लागते आपल्याला. हे रस्ता आहे गावात जायचा. तर चला मग मित्रांनो निघूया पटकन इथून, गाडीला आपण चाबी गिबी लावून आपण आता निघलो इथून. चला मग भेटूया तुम्हाला रस्त्यानं, नाही तर मग गाव